हॅलो गाईज, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये। मी एक पोहा आणि रवापासून नाश्त्यासाठी एक पदार्थ बनवत आहे। त्यासाठी मी एक वाटी रवा घेतला आहे, एक वाटी पोहा घेतला आहे आणि थोडंसं दही घेतलं आहे आणि त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मस्त मिक्स करून घेऊ आणि 2 मिनटं साईडला ठेवू। नंतर घेतलं आहे एक कांदा, एक टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर। नंतर बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे मिक्सर जारमध्ये बॅटर टाकून घेतलं आहे आणि त्याचं मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि त्यात थोडंसं पाणी टाकायचं, कारण बॅटर स्मूथ आणि थोडी आता रेडी झालेलं आहे बॅटर। आता पॅनवरती बॅटर टाकून घेऊया। असं मस्त छान बॅटर पसरून घ्यायचं आहे, छान पसरून घेतलं आहे बॅटर। आता त्यावरती टाकायचं आहे टोमॅटो, कांदा आणि थोडीशी मस्त पिकलेली गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घ्यायची। त्यामुळे मस्त असे खायला पण एकदम टेस्टी लागेल। तुम्हाला पण आवडली असेल तर रेसिपी तुम्ही पण घरी अशीच रेसिपी बनवू शकता, खूप छान आहे। तुम्ही हा उत्तप्पासारखा झाला आहे मस्तपैकी। तुम्ही सॉस बरोबर, ग्रीन चटणी बरोबर किंवा शेंगदाणे चटणी किंवा सॉस बरोबर ती सर्व करू शकता। हा बघा किती छान मस्त आला आहे कलर आपल्या उत्तप्प्याला, हे बघा।